चला तर मुलांनो, आज आपण पाहूया पूर्णांक संख्येचा भागाकार कसा करायचा। पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्यामध्ये ऋण धन अशा सगळ्या संख्यांचा समावेश असतो। पूर्णांक संख्येचा भागाकार करण्याचे काही नियम आहेत, म्हणजे शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, किंवा दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी धनसंख्या असते आणि ऋण पूर्णांक संख्येचा भागाकार सुद्धा धनसंख्या असते। मात्र एक धन पूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक संख्या असेल तर त्यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येतो। आता बघा, उदाहरण दिलं आहे -96 भागिले 16। आता यामध्ये एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे। मग अशा वेळेस काय करायचं की कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर उत्तर तीच संख्या येते, म्हणून -1 असं बाजूला लिहून एक धन अपूर्णांक इथे लिहायचा, म्हणजे 96 भागिले 16 एवढाच भागाकार करायचा। कारण पूर्ण उत्तर आपलं काढलं आणि मग ऋणचिन्ह दिलं तरीही तेच संख्या मिळते। मग पहा, आता इथे -1 बाजूला ठेवून 96 ला 16 ने भागले तर 16×96 हे आपण तोंडी सांगू शकतो, म्हणून इथे उत्तर आलेलं आहे 6 आणि -1 ने 6 ला गुणल्यावर आपलं उत्तर आलेलं आहे -6। हे उत्तर 100% बरोबरच असेल। मात्र काही संख्यांचा असा भाग जात नाही। आता मी एक उदाहरण घेते, 98 भागिले -28। इथेही एक धन पूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक संख्या आहे। मग अशा वेळेस पण काय करायचं, आपण -1 बाजूलाच घेऊ। आता इथे छेदस्थानी -1 आहे। छेदस्थानी असो किंवा वरच्या स्थानाला असो, कोणत्याही एका संख्येला असेल तरीही उत्तर आपलं तेच येतं। आता इथे छेदस्थानी म्हणून मी खालच्या संख्येला -1 लिहिले, गुणिले 98 भागिले 28। आता बघा, 28च्या पाड्यात 98 नाही, मग अशा वेळेस त्या संख्येचे अवयव पाडायचे। मग ह्या 1 आणि -1चा भागाकार तर -1च येणार। मग 98चे काही असे अवयव पाडायचे ज्याला खालच्या संख्येनेही भाग गेला पाहिजे आणि वरच्या संख्येनेही भाग गेला पाहिजे। मग 14च्या पाड्यात अशा दोन्ही संख्या आहे, म्हणून आपण इथे 7 गुणिले 14 लिहूया आणि 7 गुणिले 4 लिहूया, म्हणजे 7 चौक 28 आणि 14 सते 28, म्हणजे हे 7 एकमेकांना कॅन्सल होईल। मग राहिलं काय, 14 भागिले 4। ह्यालाही पुन्हा भाग जातो, तर ह्याला कशाने भाग जातो, तर 2 ने भाग जातो। 2 7 14 आणि 2 2 4, म्हणून आपलं उत्तर आलं आहे 7/2 आणि -1चा गुणाकार म्हणजे वजा। आपलं उत्तर आलेलं आहे -7/2। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।